संविधान के सन्मान में मनवादी अवलादीचं करायचं काय? मनवादी अवलादीचं करायचं काय? भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा निषेध करतो। आज राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, पुतळे सुरक्षित नाहीत आणि आता नागरिक सुरक्षित नाही। बाबासाहेबांचं जे संविधान आहे ज्याच्यावर आपला देश चालतो ते संविधान सुद्धा सुरक्षित नाही। खऱ्या अर्थाने ही घटना आणि माग घालायला लावणारी आहे संपूर्ण देशवासियांना। हा फक्त महाराष्ट्राचा तुमचा आमचा हा जिव्हाळ्याचा प्रश्न नाही आहे, हे संपूर्ण देशाचा विषय आहे। संपूर्ण देशामध्ये आज संविधानावर देश चालतो, हे संविधान तुम्ही विटंबना करतात आणि मला वाटतं शेवटी एक उत्तर येईल की तो समाज कट्टर मनोरुग्ण होता। अरे पण त्याला काही दुसरं काही जाणार अकोला एक छोट्याशा विनंतीला सूचनेला मान देऊन त्या ठिकाणी आलात। खऱ्या अर्थाने ही ताकद संविधानाने आपल्याला दिलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर असे छत्रपती शिवाजी महाराजांनी भुवनेश्वर राहिल्यामुळे आपल्याला दिलेली आहे। जिथं जिथं अन्याय होईल तिथे जिथं आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो। यानंतर आपले अनिल प्राध्यापक अनिल गौरसर हे सुद्धा आपल्या भावना व्यक्त करतील। या ठिकाणी 9 तारखेला परभणी जिल्हाधिकार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर जे 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त संविधानाची प्रतिकृती त्या ठिकाणी तयारी केली होती। त्या प्रतिकृतीला जाणून बुजून त्या प्रतिकृतीचं छेडछाड केली काय असा आवाज आमच्या आंबेडकरी समाजातून उठत आहे। कारण एकीकडे लोकशाही मजबूत करण्यासाठी घेण्यात येणारी जी महत्वाची भूमिका असते ती म्हणजे निवडणूक, आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून एकीकडे ईव्हीएम मशीनवर प्रश्न उद्भवत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये तो प्रकरण ज्वलंत असताना ते प्रकरण दाबण्यासाठी कुणीतरी पुन्हा अशा आंबेडकरी अनुयायांनी रस्त्यावर उतरावं म्हणून हा मुद्दा म्हणून कोणतरी हा जाणून बुजून हा प्रकार करत नाही ना असे प्रश्न रस्त्यावर आणि प्रतिकात्मक म्हणून आंदोलन होतं। भविष्यात जर त्याच्यावर कडक अशी कारवाई झाली नाही तर निश्चितच या संविधानावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक रस्त्यावर उतरेल आणि मग या सरकारला त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांना महागात पडेल। निश्चितपणे मी सांगेन की आम्ही पवित्र अशा संविधानाचे पुजारी आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र राज्य रावसाहेब भाऊ गायकवाड मागे आपले विरोधी पक्षाचे सर्व पक्षीय हे सगळे मिळून आज संविधानाला धक्का लागल्यामुळं सर्व पक्षाचे लोक आज येऊन त्याचा निषेध केला। त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि औरंगाबादच्या आणि महाराष्ट्राच्या चळवळीत सांगतो तर आपल्यासोबत सगळे लोक याला सहाय्य आहेत, फक्त आपण ही चळवळ घडवा। आणि आज मला अभिमान वाटला की आपल्या वातावरणाची सुरुवात झाली समजा तर फक्त इतर ठिकाणी फक्त जय भीम आलेच पण या ठिकाणी आज सर्व समाजाचे लोक आले ते पाहून मला चांगलं वाटलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान के सन्मान में संविधान वाचलं तर देश वाचेल, संविधान वाचलं तर देश वाचेल आणि हीच फक्त सुरुवात आहे। जसं विनोद भाऊ म्हटले ही फक्त आता सुरुवात आहे आणि या शासनाला इशारा आहे, पोलीस प्रशासनाला सुद्धा इशारा आहे। ही पैठण रोड पासून सुरुवात झाली आणि हा वनवा पूर्ण राज्यभर पेटेल जर या समाजकंटकावर कारवाई झाली नाही तर। निश्चितपणे हा भीमसैनिक चिडून रस्त्यावर उतरलेला आहे आणि या भीमसैनिकाच्या भावना आपण जाणून घ्या। फक्त भीमसैनिक नाही संपूर्ण नागरिक रस्त्यावर सर्व पक्षीय आंदोलन आहे आणि निश्चितपणे याची आपण दखल घ्या। भविष्यात जर कारवाई झाली नाही तर मला तो पुढे काय होईल याची कल्पनेच्या पलीकडचं होणार आहे। निश्चितपणे आपल्याला आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अद्यापही काही बोललेले नाही। मुख्यमंत्री बाकीचे निवडून आलेले हे सगळेजण मंत्रिमंडळ स्थापन करण्यामध्ये बिझी आहे। त्यांना थोर पुरुषांच्या संरक्षणाची कुठली काळजी नाही। नागरिकांच्या आज खुलेआम दिवसा मर्डर होत आहेत, चोऱ्या होत आहेत, मंगळसूत्र चोर होत आहेत, सगळं यांना कुठल्या प्रकारची महिलांवरचे अत्याचार हे सगळे प्रकार त्यांच्याकडे मला वाटतं याची कुठली यांना गांभीर्य नाही।
ते त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या याच्यामध्ये गडबडी आहेत. कोणाला कोणतं खातं पाहिजे, याला गृह पाहिजे का, त्याला नगर विकास पाहिजे का, त्याला महसूल पाहिजे का, त्याला उद्योग पाहिजे, याच्यात हे सरकार बिझी आहे. निश्चितपणे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि थोर पुरुषांच्या संविधानाची जर तुम्ही सुरक्षा केली नाही तर हा भीमसैनिक स्वतः त्यांची सुरक्षा करेल, नागरिक सुरक्षा करतील. निश्चितपणे हा इशारा सुद्धा सरकार अभी तक जेवढे अटक क्यों नहीं कर रहा लोग भाई बोला ना, कभी दिल्ली, कभी वो वर्षा पे मीटिंग, कभी सागर पे मीटिंग, इसमें वो व्यस्त है. इनको कुछ लेना देना नहीं. जो बाबासाहेब आंबेडकर ने संविधान दिया, संपूर्ण जगात बळकट अति लोकशाही कोणती असेल तर ती भारत देशाची, आणि या संविधानावर देश चालतो. संपूर्ण जगामध्ये या संविधानाचा आधार आहे, परंतु यांना त्याचं काही घेणं देणार नाही. समाजाचे जे लोकप्रतिनिधी संजय शिरसाट दिसत नाही समाजाच्या मागे, असं तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हटलं ना सगळेजण तिकडे